दसऱ्याच्या दिवशी देवघर का स्वच्छ करावे? तर दसरा म्हणजे खूप महत्त्वाचा सण. कुठलीही नवी वस्तू खरेदी करताना किंवा नवीन गोष्ट करायच्या आधी आपले मन, आचार, विचार हे शुद्ध असायला हवे. देवघर स्वच्छ करणे म्हणजे आपल्या मनाची शुद्धता करणे आणि देवघर स्वच्छ असेल तर आपल्यालाही मनशांती लाभते. म्हणून आपले देवघर छोटे असू दे किंवा मोठे असू दे, लाकडाचं असू दे, स्टीलचं असू दे, अगदी छोट्याशा फळीवर जरी आपण देव ठेवले असले तरी ती जागा आणि आपले ते देव हे स्वच्छ ठेवायला हवे. म्हणून दसऱ्याला आपण देवघर अगदी आवर्जून स्वच्छ करावे. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्या इथं झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असतं. तर देवघर स्वच्छ झाले आणि देव स्वच्छ झाले की आपण झेंडूच्या फुलांचे पण छानपैकी हार बनवायचे असतात. कारण हे शुभकार्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या प्रवेशद्वारावर याचे छान तोरण करून बांधावे. त्याला मस्त आंब्याची पाने लावावी. हे आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि तसेच या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करून. म्हणून आपल्या